तुम्ही तर घर बसल्या शिवणकाम करता, मग एवढे कस्टमर तुम्हाला कुठून भेटतात? चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा मी शिवणकाम करायला स्टार्ट केलं होतं, तेव्हा फक्त मी लोकल कस्टमर करत होते. ऑनलाईन कस्टमरशी माझा काहीही संबंध नव्हता. त्यानंतर मग मी इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावरती काम करायला लागले. त्यामधून माझं जे काही काम आहे, त्या अनेक ज्या काही लेडीज आहेत त्यांना आवडायला लागलं आणि त्यांनीसुद्धा इन्क्वायरी करायला स्टार्ट केलं. सुरुवातीला तर काही दिवस मला खूप जास्त भीती वाटत होती, की कस्टमरला जर काम नाही आवडलं तर आपण त्यांना कसं फेस करूयात. पण या सर्वातून मार्ग काढून नंतर मी ऑनलाईन ऑर्डर घ्यायला सुद्धा स्टार्ट केलं आणि त्यानंतर माझं काम इतकं जास्त आवडायला लागलं. त्यामधील फिटिंग असो किंवा फिनिशिंग हे सुद्धा कस्टमरला खूप जास्त पसंतीस पडायला लागलं. मग जे काही समोरचे क्लायंट असतील ते मला पोस्ट ऑफिसद्वारे असतील किंवा पोर्टरद्वारे असतील असे ब्लाऊज पाठवायला लागले. बरं, आता पोर्टर ही काही कन्सेप्ट आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच त्यावरती एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल, जेणेकरून की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ऑर्डर घेऊ शकता. आपलं जे काही काम आहे किंवा आपला जो बिझनेस आहे तो फक्त स्थायिक लोकांसाठी नसता. जग हे गोल आहे आणि त्या गोलाकारामध्ये जेवढे काही लोक आहेत ना, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. म्हणजेच आपलं काम सुद्धा त्या पद्धतीने पाहिजे. ते आपोआपच त्या लोकांपर्यंत पोहोचलं जातं आणि लोकसुद्धा मग आपल्याला समोरून विचारायला लागतात. याच धोरणावरती मी काम स्टार्ट केलं होतं आणि आज मला इतक्या जास्त ऑर्डर येतात की मला ते काम करणं सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही. मिळालेल्या कामामधून जे काही आपल्याला पैसे भेटतात त्यामध्ये समाधान न मानता आपण जे काही काम केलं त्याची समोरच्याने किती प्रशंसा केली, त्यांना ते काम कितपत आवडले हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं आणि यामध्ये आपला आनंद असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण की कधी कधी आपण पैशाच्या मागे फक्त काम करत राहतो आणि त्या कामामध्ये कसलंही फिनिशिंग वगैरे नसतं आणि ते सुद्धा समोरच्याला आवडत नाही आणि आपल्यासुद्धा मनाला ते भावत नाही. त्यामुळे कामामध्ये नक्की 100% देत जा, जिथे की तुमचं काम समोरच्याला आवडेल आणि ते परत ऑर्डर देण्यासाठी प्रवृत्त होतील. असंच काम आपल्याला करून दाखवायचं आहे.